आध्यात्मिक सेवाभावी संस्था आहे। या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या प्रसंगी फाउंडेशन तर्फे सिल्वर जुबली ध्यान महोत्सव होत आहे। त्या अनुषंगाने रायगड आणि नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रजत जयंती ध्यान महोत्सवाची सांगता समारोह होणार आहे। नवी मुंबईमधील वाशी येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सभागृह म्हणजे मॉडर्न कॉलेज या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये हा उत्सव होणार आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन संचालक अन्वय व्यसनमुक्ती केंद्र नवी मुंबई डॉक्टर अजित मगदूम, केजे सोमय्या कॉलेजचे प्रिन्सिपल विवेक सुन्नप्पार आणि महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट अभिनेता श्री अमोल देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे। तेजान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरशी यांनी जीवनात ध्यान आणि आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे। तेजान फाउंडेशन तर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल। या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ते फाउंडेशन तर्फे सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। पनवेलला 8 डिसेंबरला होणार आहे हा कार्यक्रम आणि तो ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ओल्ड पनवेल या ठिकाणी होणार आहे सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये। या कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री श्री तात्याराव लहाने डॉक्टर जे रुग्णालयाचे माजी डीन आहेत। त्यानंतर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर योगेश्वर दयाळ कौशिक आणि तिसरे अतिथी आहेत माननीय श्री पवन भोईर जे टेक्निकल कमिटी चेअरमन जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया याचे चेअरमन आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा सोहळा होणार आहे। स्थानिक जे कोणाच्या ओळखीचे असतील त्यांना निमंत्रण दिलं जाईल तर ते उपस्थित राहू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।